मित्र मागील व्हिडिओजमध्ये आपण एक्सरसाइज 1.5 मधील तिसऱ्यातलं तिसरं एक्झाम्पल पाहिलेलं होतं आणि ते संपवलेलं होतं. त्यानंतर आपण अजून त्या टाईपचे काही एक्झाम्पल्स बाकी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये ऍड करतो आहोत. त्यात एक्झाम्पल नंबर 5 बघूयात. ते आहे y इज इक्वल टू e⁻ax इंटू साइन इंटू bx. मागील प्रमाणेच आपल्याला शो करायचं आहे आणि दिसतं इथे हे y2 आहे, y1 वापरला गेलेला आहे. तर अशा वेळेला हे dy/d2 आणि dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर हेच तो प्रकार आहे. फक्त त्याचं नोटिफिकेशन वेगळं दिसतं आहे. म्हणजे y1 y2 आपण हे पण नोटिफिकेशन स्टार्टिंगला ज्या वेळेला आपण या टॉपिकला सुरुवात केली होती त्यावेळेला ते लिहून घेतलेलं आहे. आपण आपल्या रेग्युलर मेथडने त्याला आधी सोडूयात आणि मग आपण त्या ठिकाणी जे dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर आहे त्यांच्याऐवजी हे नवीन सबस्टिट्यूशन पुट करूयात. तर बघूयात काय होतं. तर दिसतंय स्टार्टिंगला जी इंटू व्ही आहे याला नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे ना dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ e⁻ax इंटू साइन bx. आता u इंटू v चा फॉर्म्युला आपल्याकडे पुन्हा आहे. भरपूरदा आपण तो फॉर्म्युला वापरला गेलेला आहे. जेव्हा तुमच्या जे आधीपासून जे सगळे व्हिडिओज रेफर करत असतील त्यांना नक्कीच हा पार्ट आता अगदी सोपा जाणार आहे. डायरेक्ट हाच व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच थोडा त्रास होईल. तर यापूर्वी आपले बरेचसे फॉर्म्युले शिकून झालेत ते आपण इथे अप्लाय करतो. हा u आणि हा v जर मानला तर e⁻ax d बाय dx ऑफ साइन ऑफ bx इथे येईल प्लस साइन ऑफ bx आणि d बाय dx ऑफ e⁻ax इथे लिहिता येणार आहे. हा e⁻ax असाच परत साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस येतो म्हणून कॉस ऑफ bx आणि कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून bx चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार प्लस ही साइन ऍज इट इज साइन bx. e⁻x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो e⁻x येतो परंतु कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणजे स्टँडर्ड फंक्शन मध्ये फक्त x असतो त्याच्यावेळी इथे ax आहे म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन झालं. तर अशा वेळेला त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. तर हा e⁻ax ऍज इट इज इथे कॉस ऑफ bx प्लस bx आणि हा जो b ऍज इट इज असेल आणि x चा जो डेरिव्हेटिव्ह तो 1 येतो कॉन्स्टंटचा मल्टिपल आहे म्हणून. इथे हा साइन bx ऍज इट इज आणि हा e⁻ax इंटू हा इथे देखील a ऍज इट इज आणि x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू x तो 1 येतो तसाच b ला. त्यानंतर थोडं व्यवस्थित लिहून घेऊयात. हा e⁻ax इंटू b कॉस ऑफ bx प्लस हा सुद्धा e⁻ax हा a पुढे लिहिला आणि इथे साइन ऑफ bx. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं असणार तर ही टर्म जी आहे ती रिपीट झालेली आहे. ती आपल्याकडे y म्हणून ऑलरेडी आहे आणि ती त्या ठिकाणी टाकून द्यायची. जर अशा शोधाच्या एक्झाम्पल्स मध्ये अशा वेळेला या गोष्टी करायला लागतात. तेवढं ऑब्झर्वेशन आपलं चांगलं असायला हवं कारण आपल्याला शोधाकडे जायचं आहे म्हणजे याचा अर्थ ते जे काही आन्सर दिलं त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे. तर मग नक्कीच आपण त्या प्रकारचं सबस्टिट्यूशन या ठिकाणी करू शकतो. तर इथे हा b आधी लिहिला हा e⁻ax इथे कॉस ऑफ bx प्लस हा a आणि हा संपूर्ण y आहे त्याच्यानुसार. आता याला परत डिफरन्शिएट करूयात. हा dy बाय dx निघालेला आहे. डिफरन्शिएट अगेन परत डिफरन्शिएट करायचं कारण असं आहे कारण आपल्याला y2 हवा आहे आपल्या आन्सर मध्ये म्हणून डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. ज्याला डिफरन्शिएट करणे परत u⁻v चा प्रकार दिसतोय. त्याच्या आधी हा डिफरन्शिएट पुन्हा केल्यामुळे d2y बाय dx स्क्वेअर असं लिहिता येणार इक्वल टू आता याला कॉन्स्टंट पुढे लिहिलाय आणि पुढे d dx ऑफ e⁻ax इंटू त्याला मल्टिप्लाय आहे कॉस ऑफ bx. त्यानंतर प्लस आता हा याला मी d बाय dx जोडला कारण हा u⁻v पुन्हा दिसतो पुन्हा तोच फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहोत. प्लस साइन ही हा नंतर a आहे आणि नंतर y चा डिफरन्शिएट केल्यानंतर y ला डिफरन्शिएट करून dy बाय dx तो येणार आहे. त्याच पद्धतीने आता u⁻v चा परत फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर बघूयात काय होतंय. तर हा इथे v पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्यानंतर u⁻v आहे मध्ये प्लस साइन येतो आपण माझे बाहेर जे आहे ते p लिहिताना ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. इथे e⁻ax सेकंड फंक्शन आपलं d बाय dx ऑफ कॉस ऑफ bx प्लस कॉस ऑफ bx ऍज इट इज परत मी u⁻v वापरतो आहे या फंक्शनसाठी इंटू d बाय dx ऑफ e⁻ax इथे येईल आणि प्लस हा a dy बाय dx आहे तसाच लिहिला. नंतर हा b ऍज इट इज इथे e⁻ax इंटू कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन येतो मायनस साइन bx आणि परत कॉम्पोजिट फंक्शन आहे परत हा b इंटू 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायला लागणार. आता थोडंसं शॉर्टकट जाऊयात कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकून झालेल्या आहेत. आता आपण चॅप्टरच्या अगदी शेवट चाललेलो आहोत. तर कॉस ऑफ हा bx प्लस e⁻ax आणि परत ax कॉम्पोजिट फंक्शन म्हणून
एक्सचा जो इंटिग्रेट तो 1 येईल आणि ॲज इट इज असेल प्लस हा ए आणि इथे येणार dy बाय dx. हा b जो आहे तो इथपर्यंत मल्टिप्लाय आहे म्हणून ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू हा b इथे लिहिला b मायनस साइन नंतर त्याला मल्टिप्लाय e रेस टू x इंटू हा साइन bx इथे लिहिता येणार आहे प्लस हा इथे देखील हा एक पुढे लिहिला हा e रेस टू x आणि त्याला मल्टिप्लाय हा कॉस ऑफ bx ब्रॅकेट कम्प्लीट हा a dy बाय dx. त्यानंतर हा मायनस b ऍज इट इज लिहिला आणि ही टर्म पुन्हा रिपीट झाली बघा e रेस टू x आणि साइन bx आहे म्हणजे पुन्हा इथे हा आपल्याला डायरेक्टली y लिहिता येणार आहे. ही टर्म रिपीट झालेली आहे. त्यानंतर हा प्लस आणि हा a ऍज इट इज तिथे आता बघा इथे दिसतंय की हा a आहे आणि इथे e रेस टू x आणि cos bx आहे. तर इथे तुम्ही जर पाहत असाल आपल्याकडे जी टर्म आहे तिचा ऑब्झर्व तुम्ही करूयात तर इथे बघा काय दिसतंय इथे e रेस टू x cos bx आणि हा a प्लस a इंटू y आहे ही संपूर्ण टर्म जी आहे त्याच्यापैकी काही पार्ट जो आहे तो रिपीट होतोय. मग आपण याला जर समजा सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी हा ay इकडे जर पाठवला तिथे dy बाय dx मायनस ay आपल्याला जर शोधण्यात आन्सर दाखवत असेल तर आपल्याला या गोष्टी करायला लागतात आणि इकडे उरतंय b इंटू e रेस टू ax इंटू कॉस ऑफ bx. त्यापैकी हा b जो आहे तिकडे त्याला डिवाइड होईल म्हणजे आपल्याला बरोबर त्या ठिकाणी e रेस टू ax cos bx बद्दल मिळणार आहे. त्यात आपण हा b जर याला मल्टिप्लाय करून दिला तर आपल्याला त्या b ला डिवाइड करायची गरज भासणार नाही म्हणून आपण या b ला जर मध्ये मल्टिप्लाय करून हा b स्क्वेअर होऊन जाईल हा इथे b स्क्वेअर होईल बाहेर राहणार नाही आणि ते a इंटू b होऊन जाईल. मग हा b आणि संपूर्ण टर्म जी दिसते आहे b e रेस टू ax cos bx याच्याऐवजी मला dy बाय dx मायनस ay टाकता येणार आहे म्हणजे हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला आणि प्लस हा a dy बाय dx इथे लिहिता येणार आहे. त्यानंतर इक्वल टू आता इथे हा a मध्ये मल्टिप्लाय करतो हा मायनस बी स्क्वेअर वाय प्लस a dy बाय dx मायनस a स्क्वेअर वाय होईल आणि प्लस हा a dy बाय dx. तसे आता हे दोन टर्म्स आलेले आहेत त्यामुळे ऑफकोर्स याच्यात आणखी y पण कॉमन निघतोय मायनस साइन पण कॉमन निघते मग a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर b स्क्वेअर तो होईल आणि मग बाहेर y लिहिता येणार आहे त्यानंतर कॉमन निघणार आहे दोन्ही टर्म्स मध्ये आणि हे 2 टाइम्स असणार आहे हे आणि हे दोन्ही सेम आहेत तर 2 टाइम्स a dy बाय dx आणि हा इकडे आपला नेहमीप्रमाणे आपण ज्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे त्याला d2y बाय dx स्क्वेअर असणार आहे. आता यांच्याबद्दल आपलं जे नोटिफिकेशन आहे ते आपण वापरूया तिथे याच्याऐवजी y2 वापरला इथे मायनस हा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर याच्याऐवजी y1 वापरला याच्याऐवजी y1 वापरला आणि या सगळ्या टर्म्स जर पाठवल्या तर आपल्याला फायनल जे आन्सर प्रूव्ह करायचं होतं ते मिळतं आहे. इथे मायनस हा प्लस होऊन जाईल हा इकडे त्यांना मायनस होतो आणि हा इकडे त्यांना प्लस होतो प्लस a स्क्वेअर b स्क्वेअर y आणि मायनस ट्वाइस a y1 इज इक्वल टू 0 आणि हेच आन्सर आपल्याला दाखवायचं होतं. ते क्रम फक्त वेगळा दिसतो आहे परंतु आपण त्याला एका क्रमामध्ये लिहू शकतो जसं की हे मायनस ट्वाइस a y1 आणि हा प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर y इज इक्वल टू 0 या ठिकाणी हे फायनल आन्सर असणार आहे जे आपल्याला शो करायचं होतं. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 6 एक्झाम्पल नंबर 6 आहे 3 मधलंच आपण त्याच टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत. ते देखील y2 आणि y1 असा सिम्बॉलिक फॉर्म वापरलेला आहे dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर ऐवजी. तर त्याच पद्धतीने सोडवायचे इथे 2y इक्वल टू अंडर रूट x प्लस 1 प्लस अंडर रूट x मायनस 1 असं दिलेलं आहे. तर ऑफकोर्स आपण त्याला त्याच मेथडने 2 वेळा डिफरन्शिएट करणार आहोत. फक्त इथे काही कॉमन सेन्स किंवा काही गोष्टी अशा वापरायला लागतात की जे शोधण्यामध्ये दिसत आहे त्याचा विचार करून त्याला डिफरन्शिएट करायला लागतं. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काढण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करायचा आणि मग ते काढायचं. तर ते कसं ते बघूयात आपण. इथे हा 2 dy बाय dx लिहिता येणार कारण डिफरन्शिएट करतो. इथे d बाय dx ऑफ याचा स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह प्लस d आणि स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर यांची फॉर्म्युला आपले लक्षात आहेतच. आपल्याला माहिती आहे की d बाय dx ऑफ अंडर रूट f ऑफ x जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1/2 अंडर रूट f ऑफ x आणि d dx ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून f ऑफ x त्याला मल्टिप्लाय होणार आहे. इथे हा 2 dy बाय dx ऍज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युल्यानुसार 1/2 अंडर रूट x प्लस 1 आणि परत d बाय dx ऑफ x प्लस 1 प्लस एक्झॅक्टली सेम वे
1/2 अंडर रूट x मायनस 1 आणि dy/dx ऑफ x मायनस 1. ऑफकोर्स या ठिकाणी 1 याचा डेरिव्हेटिव्ह येईल आणि हा 1 चा जो आहे तो 0 होणार आहे. हा 2 ॲज इट इज हा x प्लस 1 प्लस इथे देखील हा 1 मायनस 0 होईल कारण डेरिव्हेटिव्ह x चा 1 येतो आणि कॉन्स्टंट आहे 1 त्याचा 0 आणि आपण 2 अंडर रूट x मायनस 1 याला व्यवस्थित लिहून देतो. तर व्यवस्थित लिहिल्यावरती असं दिसेल की हा 2 dy/dx इज इक्वल टू 1/2 अंडर रूट x प्लस 1 किंवा हा 2 इकडे घेऊन येतो याला इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल आणि इथे फक्त रिमेनिंग टर्म असणार आहे 1/√x प्लस 1 आणि 1/√x मायनस 1 प्लस 1. तर इथे आता डायरेक्ट याला परत सेकंड डेरिव्हेटिव्ह काढत असताना डिफरन्शियल जर आपल्याला करायचं आहे y2 साठी तर आपण ऑफकोर्स याला थोडंसं टफ जाईल, प्रॉब्लेमॅटिक होईल. तर याला थोडं सोपं करण्याचा प्रयत्न करायचा. तो कसा बघा, तर इथे √x प्लस 1 दिसतो, इथे पण x मायनस 1 दिसतोय आणि या दोन्ही टर्म जर त्याला मल्टिप्लाय केलं तर इथे x मायनस 1 उरणार, इथे x प्लस 1 उरणार आणि दोघीचा परत तुम्हाला 2y मिळणार आहे. म्हणून आपण अशा वेळेला काही ट्रिक वापरतो आणि त्या ट्रिक वापरून याला सॉल्व्ह करतो. त्याला मी काय करतो बघा, मल्टिप्लाय बोथ द साइड बाय √x प्लस 1, कारण मला ते अपॉनला नको आहे, म्हणजे अपॉनला नको आहे त्यांच्यानेच त्यांना मल्टिप्लाय करून टाकायचं, जेणेकरून ऑटोमॅटिक दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय केल्यावरती इथे काय होणार बघा, 4 √x प्लस 1 इंटू √x मायनस 1. आणि हे कसं सुचलं असणार तर ऑफकोर्स या ठिकाणी आन्सर मध्ये शोधात दिसतंय x² मायनस 1 दिसतोय आणि ह्या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो बरोबर तुम्हाला x² मायनस 1 येईल. म्हणून यासाठी हे हा विचार त्या ठिकाणी करायला लागतो की आपण जे शोधात करायचं आहे त्यातला कुठला प्रकारचा प्रकार आपल्याला यूज करायला लागणार, म्हणजे कोणत्या पद्धतीने सोडवायला लागणार किंवा याला कसं सिम्प्लिफाय करायला लागणार यासाठी म्हणून आन्सरकडे थोडं बघायचं. तर त्यानुसार इथे मी याने मल्टिप्लाय केलं दोघी साईडवर, इथे याच्यातला एक फॅक्टर कॅन्सल होऊन जाईल, √x प्लस 1 आणि √x प्लस 1 इथे फक्त राहील √x मायनस 1 प्लस तसंच इथे सुद्धा एक फॅक्टर कॅन्सल होईल, याने याला मल्टिप्लाय केल्यावरती याच्यातला √x मायनस 1 x मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल, √x प्लस 1 केल्याने. याचं तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित असं तर तुमच्या लक्षात येईल की हा आपला 2y आहे, हा संपूर्ण जो आहे √x प्लस y प्लस √x मायनस y हा 2y आहे. आपण त्याला त्याच्याऐवजी 2y ठेवू शकतो. म्हणजे या पद्धतीने आपण त्याला जर सॉल्व्ह केलं तर नक्कीच आपल्याला आन्सर यायला थोडीशी पटकन अशी मदत होईल. तर पुढे या दोघींचा प्रॉडक्ट जर आपण घेतला, प्रॉडक्ट घेतल्यावरती काय होईल बघा, तर हा 4 हा x² मायनस 1 आणि हे संपूर्ण आहे ते स्क्वेअर रूटच्या आत, दोघीला एकत्रित केल्यावरती a² मायनस b² चा फॉर्म्युला मी अप्लाय केलाय आणि हा dy/dx आहे तसाच दिला. पुढे आता परत स्क्वेअर रूट आलेला आहे, तर अशा वेळेला स्क्वेअर रूट नको असेल आपल्याला तर आपण अशा वेळेला स्क्वेअरिंग करतो दोघी बाजूला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तिथे येईल हा 4 चा स्क्वेअर येईल 16 किंवा यात डिवाइड पण होतोय बघा, भाग पण जातोय, ते आपण नंतर करूयात. तर हा x² मायनस 1 आणि हा dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर होईल, हा 4 होईल आणि हा y² होईल, कारण दोघं साईडला मी स्क्वेअरिंग केली. जर या चार याला डिवाइड केले असता आपल्याला हा 4 मिळेल, 4 x² मायनस 1 dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू y². आता ते अगदी सोपं झालंय, याला पुन्हा डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होईल बघा, हा 4 ॲज इट इज आणि हा d/dx ऑफ x² मायनस 1 हा dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d/dx ऑफ y² असं होईल. आता परत हे u इंटू v आलंय, जसं की आता हा 4 ॲज इट इज असेल, पहिलं फंक्शन असंच ठेवायचं, नंतर सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता हे सेकंड फंक्शन आपलं असणार आहे dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज ठेवायचं dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढून मल्टिप्लाय करायचं त्याला x² मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे फर्स्ट फंक्शन झालं. आणि इक्वल टू याला याचा डेरिव्हेटिव्ह जो येतो प्रमाणे y² चा 2y आणि y चा पुन्हा घ्यायला लागणार, तो येईल dy/dx. नेक्स्ट पुढे बघूया आता बघा, हा 4 परत या 4 ला या 2 चा 2 ने डिवाइड आपण करू शकणार आहोत. इथे फक्त 2 येणार, ज्यावेळेला हा 2 इकडे येईल संपूर्णला डिवाइड होईल, तो डिवाइड झाला त्याला डिवाइड केल्यावरती तुम्हाला 2 मिळणार आहे. बाकी हे असं दिव्या, हा x² मायनस 1, त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढताना हा 2 पुढे येणार, कारण हे f(x) यांचा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करतो आहोत. ब्रॅकेट 2 मायनस 1 म्हणजे 1 आपण तो लिहत नाही, प्लस मात्र हे पुन्हा dy/dx जे आहे ते आपलं f(x) असेल म्हणून d/dx ऑफ घ्यायला लागणार dy/dx. मागील एक्झाम्पल मध्ये पण आपण असं पाहिलं तिसऱ्या क्रमांकाच्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर इथे
इथे येईल dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर हे आहे तसंच, आणि याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो येईल 2x, आणि 1 चा जो आहे तो 0 इक्वल टू 2y dy बाय dx हे ऍज इट इज असणार आहे. आता पुढे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलेलं असणार तर इथे 2 दिसतोय, dy बाय dx या टर्म मध्ये पण आहे, त्यानंतर ह्या टर्म मध्ये पण दिसतोय 2 आणि dy बाय dx, आणि यात पण दिसतोय 2 आणि dy बाय dx. थ्रू आउट त्याला डिवाइड करून टाका म्हणजे अजून सोपं होऊन जाईल. तर डिवाइड थ्रू आउट बाय 2 dy बाय dx. तर त्यातला मी हा कॅन्सल करतो, हा 2 ऍज इट इज राहू देतो इथे. नंतर हा एक्स स्क्वेअर मायनस 1 मी 2 dy बाय dx डिवाइड केल्यावरती हा पार्ट निघून जाईल. इथे याला डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हा d2y बाय dx स्क्वेअर येईल. त्यानंतर हा प्लस आणि हा एखादा 2 हा जो आहे तो याच्यातला dy बाय dx 1 दोन पैकी 1, आणि हा 2 निघून जाईल. मग इथे 1 उरतो आणि हा x उरतोय, हा x आणि ते 1 dy बाय dx जो उरला आहे तो dy बाय dx इक्वल टू हा इथे मात्र हा जो 2 याच्याने डिवाइड केल्यामुळे इथे फक्त 2 राहिला आहे, सॉरी तो हा लिहायची गरज नाही. तर मग इथे त्याच्याने डिवाइड केल्यामुळे हा 2 जो आहे तो इथे 1/2 कारण याच्याने डिवाइड करतो आहोत, आणि बाकीचा जो आहे तो कॅन्सल होईल, फक्त राहील तो y. त्यानंतर आता पुढे हा 2 जो आहे तिथे त्यांना मल्टिप्लाय होईल तर 4, आणि इथे एक्स स्क्वेअर मायनस 1 याच्याऐवजी आपण सिम्बॉल वापरणार आहोत y2, कारण d2y बाय dx स्क्वेअर ऐवजी आपण y2 सिम्बॉल वापरतो. ते प्लस 2 ने मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर हा 4 झाल्यानंतर परत ब्रॅकेटच्या आत त्यानंतर आपण मल्टिप्लाय करणार आहोत. हा x हा y1 येईल, कारण त्याच्याऐवजी आपण सिम्बॉल y1 वापरतो, आणि इक्वल टू फक्त y उरणार. त्या y ला आपण आता इकडे घेऊन घेऊयात. तर हा 4 ने मल्टिप्लाय केलं 4 × x स्क्वेअर मायनस 1 y2, आणि परत त्याला मल्टिप्लाय केलं 4x y1, आणि तो y इकडे आणला तर तो होईल मायनस. तर फायनली तुम्हाला आन्सर मिळत आहे जे त्यांना शो करायला लावलेलं होतं. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 9. y दिलेला आहे, y इज इक्वल टू साइन ऑफ m cos इनवर्स ऑफ x, आणि शो करायचं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर मायनस x dy बाय dx प्लस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीने आहे, फक्त प्रॅक्टिस म्हणून आपण जास्त एक्झाम्पल घेतो आहोत. बाकी त्याच पद्धतीने जायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे येणार dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन ऑफ m cos इनवर्स ऑफ x. तर ऑफकोर्स साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो cos येतो, cos ऑफ m cos इनवर्स ऑफ x इथे असणार आहे, आणि इथे मात्र d dx ऑफ कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे m cos इनवर्स x चा परत डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार. इथे हा cos ऑफ m cos इनवर्स ऑफ x ऍज इट इज, हा m ऍज इट इज, कारण तो व्हेरिएबलला मल्टिपल आहे, त्याला आपण d बाय dx च्या बाहेर काढू शकतो. आणि cos इनवर्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो सुद्धा आपला पार्ट असायला पाहिजे -1/1 मायनस एक्स स्क्वेअर. सगळे फॉर्म्युले जर तुमचे आता पार्ट झालेले असतील तर नक्कीच हे सगळं सोपं जाणार आहे. आता पुन्हा फॉर्म्युले लिहायची गरज भासणार नाही. तर इथे हा याला मात्र आता कॉस आहे, आणि आपल्याकडे y जो आहे तो साइन मध्ये आहे, तर याला आपल्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर मग ते कसं करायचं, तर आपल्याला साइन आणि कॉसचं रिलेशन माहिती आहे. आपण मागील एक्झाम्पल्स मध्ये पण असे काही गोष्टी केलेल्या आहेत. इथे कॉस स्क्वेअर ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x मी याला लिहिलं, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऍडजस्ट केला. इथे तो करण्यामागचं कारण मी तुम्हाला जस्ट सांगितलं. इंटू हा m आहे तसंच मायनस n पुढे लिहिली, आणि आपल्याला हे जे आहे ते √1 मायनस एक्स स्क्वेअर असं दिलं. कारण आपल्याला परत याला डिफरन्शिएट करायचं, u अपॉन v चा फॉर्म्युला वापरायचा. खूप ते मोठी प्रोसेस होणार आहे, ती जास्त मोठी वाढू नये. त्यासाठी आपण शक्यतो शोधाच्या एक्झाम्पल्स मध्ये प्रयत्न करतो की आपण दिलेल्या माहितीच्या आधारावरती, दिलेल्या वायच्या आधारावरती त्याला आधीच सिम्प्लिफाईड करून घेतो आणि मग पुन्हा डिफरन्शिएट करतो. तर इथे आता साइनचं आणि कॉसचं रिलेशन असल्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट यांचा उपयोग करून आपण त्याला ऍडजस्ट करून घेतला. पुढे मात्र आता इथे हा कॉस स्क्वेअरलाच आपण कन्व्हर्ट करू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर मध्ये, कारण आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे जी आपण या चॅप्टर मध्ये बऱ्याच वेळा वापरलेली आहे. तुम्ही 11वीला जे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले शिकला आहात ती सगळी ट्रिग्नोमेट्रीची फॉर्म्युले फार महत्वाची आहे. इथे हा इंटू m आणि हा √1 मायनस एक्स स्क्वेअर, हा आपल्याला dy बाय dx जो आहे तो अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे. इथे इक्वल टू हा जो दिसतो आहे मायनस साइन ऍज इट इज, आणि हा इथे 1 मायनस ही संपूर्ण जी व्हॅल्यू आहे साइन m कॉस इनवर्स ऑफ x, ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे तिच्या ऐवजी आपण इथे y पुट करू शकणार आहोत. ही संपूर्ण जी व्हॅल्यू दिसते ती, मग इथे आपण टाकतोय y, इथे ना y स्क्वेअर, आणि अपॉनला √1 मायनस एक्स स्क्वेअर होणार आहे. त्याला मल्टिप्लाय m आहे तसाच दिला.
पुढे हा जो दिसतोय तो एकत्रित स्क्वेअर रूट मध्ये आपण टाकू शकतो. त्याच्याऐवजी अजून याला जर इकडे पाठवलं आणि मग स्क्वेअरिंग केली चालेल. ही टर्म मी इकडे पाठवतो 1 मायनस एक्स स्क्वेअर, ती मल्टिप्लाय होईल dy बाय dx, आणि ही सुद्धा टर्म जी आहे ती तशीच ठेवली, त्याला मल्टिप्लाय एम आहे तसाच ठेवला. तर आता याला पुढे स्क्वेअरिंग करूयात. तर काय होईल बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग करण्याचं कारण तुम्हाला लक्षात आलं असणार आहे म्हणा, आपण केव्हा करतो आहोत जनरली, आपल्याला स्क्वेअर रूट नको पाहिजे आहे म्हणून आपण 1 मायनस एक्स स्क्वेअर करून त्याला स्क्वेअरिंग केली. हा dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, आणि इथे हा सुद्धा मायनसचा स्क्वेअर प्लस होऊन जातो, आणि हा 1 मायनस वाय स्क्वेअर, आणि इथे ना एम स्क्वेअर. आता याला पुन्हा डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट जर याला केलं तर आपल्याला आपल्या आन्सरकडे जायला सोपं होणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा डिफरन्शिएट करायचं कारण हेच आहे की ते d2y बाय dx स्क्वेअर पण दिसतो आहे. मग u इंटू व्ही परत वापरायचा, हा u आणि हा v. आता मागच्या एक्झाम्पल जसं पाहिलं आपण एक्झॅक्ट सेम वे म्हणून थोडंसं फास्ट जातो. d बाय dx ऑफ dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, आणि d dx ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू इथे d बाय dx ऑफ एम स्क्वेअर मला पुढे लिहिता येणार आहे, आणि इथे 1 मायनस वाय स्क्वेअर. इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, याचा रेडिओ काढता हा 2 पुढे येईल. इथे dy बाय dx, आणि पुन्हा याचा रेडिओ घ्यायला लागला तो आहे d2y बाय dx स्क्वेअर. ही प्लस साइन ॲज इट इज. इथे dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, हा 0 आणि हा मायनस 2x एक्स स्क्वेअरचा रेडिओ काढला इक्वल टू हा एम स्क्वेअर. इथे हा जो dy बाय dx ऑफ 1 आहे म्हणजे कॉन्स्टंट, तो 0 येईल. त्याचा 2y dy बाय dx येणार, कारण वायचा आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढतो आहोत. आता इथे सुद्धा तुम्ही जर ऑब्झर्व केलं मागच्या एक्झाम्पल प्रमाणे, इथे पण 2 आणि dy बाय dx दिसतोय. 2 याच्यातला एक dy बाय dx दिसतोय, 2 आणि dy बाय dx दिसतोय. तर आपण ओव्हरऑल तिथे 2 dy बाय dx ने डिवाइड करू शकतो. डिवाइड थ्रू आउट 2 dy बाय dx. तर तो इथला आणि इथला प्रत्येक टर्म मधला कॅन्सल होईल. तो प्रत्येक टर्म मध्ये असेल तर आपण तसं करू शकतो. लक्षात घ्या, इथे टर्म्स जेवढे आहेत, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म आणि थर्ड टर्म आहे, त्या सगळ्या टर्म्स मध्ये ते आहे, म्हणून आपण त्याला कॅन्सल करू शकतो. ते 1 मायनस एक्स स्क्वेअर, तो कॅन्सल केल्यावर तिथे उरेल d2y बाय dx स्क्वेअर. इथे मायनस साइन ही उरणार, हा एक्स उरणार, हा 2 इथून कॅन्सल होऊन जाईल. हा dy बाय dx एक कॅन्सल होईल, उरेल फक्त एक dy बाय dx. इथे m स्क्वेअर ही मायनस साइन, आणि हा y इथे उरणार आहे, कारण हा 2 आणि dy बाय dx कॅन्सल. आता ही फक्त टर्म इकडे घेऊन या, म्हणजे आपल्याला मायनस फायनली जे शो करायचं होतं ते मिळणार आहे. मायनस एक्स हा dy बाय dx आणि प्लस एम स्क्वेअर वाय, हेच आपल्याला शो करायचं होतं. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 11 3 मधलंच. तर इथे देखील आता जो एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर दिलेला आहे, हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. ज्यात एक्स आणि वाय एकत्रित दिलेले असतात अशा वेळेला हे इम्प्लिसिट फंक्शन असते, त्याला वाय मानायची गरज नसते, त्याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे ना डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6 इंटू हा डी बाय dx ऑफ एक्स वाय प्लस डी बाय dx ऑफ वाय स्क्वेअर इक्वल टू डी बाय dx ऑफ 10. प्रत्येकाला डी बाय dx आपण ऑपरेट करून दिलाय. इथे याचा डेरिव्हेटिव्ह 2x, हा 6 आहे, हे u इंटू व्ही आहे, दिसतं u इंटू व्ही. तर पहिलं फंक्शन असंच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन असंच, आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 येतो. एकचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय 1. इथे प्लस साइन ॲज इट इज, इथे देखील 2y, परंतु y आहे म्हणून त्याला परत डिफरन्शिएट करतो आपण dy बाय dx, आणि हा पूर्ण 10 कॉन्स्टंटच आहे विथ रिस्पेक्ट टू x, तो ऑलवेज 0 असतो. कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह त्यानुसार तिथे हा ओव्हरऑल जर 2 ने डिवाइड केलं तिथे x येईल, प्लस हा 3 येईल. प्रत्येका ठिकाणी आपल्याला 2 ने डिवाइड करू शकतो, कारण प्रत्येकाला 2 दिसतोय, ते 3 येईल. हा इथे x dy बाय dx प्लस y आणि प्लस y dy बाय dx दिसतोय इक्वल टू 0. नंतर आपण 3 मध्ये मल्टिप्लाय करूयात, तर x प्लस 3x dy बाय dx प्लस 3y प्लस y dy बाय dx इक्वल टू 0. नंतर या ज्या dy बाय dx च्या टर्म आहेत त्या आपण एकत्र आणतो, जे आपण इम्प्लिसिट फंक्शनचा जो पूर्ण टॉपिक शिकलो त्यात आपण पाहिलंय की आपण एका साईडला पूर्ण dy बाय dx ची टर्म आणतो, बाकीच्या टर्म्स ज्या आहेत त्या आपण राईट हँड साईडला पाठवतो. तिथे मायनस एक्स प्लस 3y ही संपूर्ण टर्म तिकडे पाठवलेली आहे. त्यानंतर हा 3x प्लस y आपण तिघांना डिवाइड होईल, त्याला आपण तिकडे पाठवूया. तिथे येईल dy बाय
dx इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस y असं त्याला लिहिता येणार आहे. आता u इंटू u अपॉन v च्या स्वरूपात ते फंक्शन दिसत आहे. याला आपल्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचंच आहे. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा डिफरन्शिएट करण्याचं कारण तुम्हाला माहिती असेल की d2y बाय dx स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण याला पुन्हा डिफरन्शिएट करत येईल d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू u अपॉन v आहे. तोही फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तो 3x प्लस y म्हणजे सेकंड फंक्शन असंच ठेवायचं. फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट फंक्शन असंच ठेवायचं आणि सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्यात अपॉनला घ्यायचा आहे सेकंड फंक्शनचा स्क्वेअर म्हणजेच v स्क्वेअर म्हणजेच इथे येईल 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. u अपॉन v चा फॉर्म्युला तिथे आपल्याकडे जो आपण मागे खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे. इथे येईल 3x प्लस y. इथे परत x जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येईल प्लस 3 y चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो dy बाय dx मायनस साइन ऍज इट इज हा x प्लस 3y ऍज इट इज. इथे हा 3 x चा डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 आणि y चा जो आहे तो dy बाय dx आणि अपॉनला येणार 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर अजून याला सिम्प्लिफाय करूया. तर 3x प्लस y ऍज इट इज. इथे हा 1 प्लस आणि dy बाय dx ची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे टाकू शकतो आहोत. ही आहे मायनस x प्लस 3y अपॉन 3x प्लस y ब्रॅकेट हा कम्प्लीट झाला. नंतर ही मायनस साइन हा x प्लस 3y. इथे देखील हा 3 आणि इथे याची व्हॅल्यू टाकली dy बाय dx ती आहे मायनस x प्लस 3y अपॉन 3x प्लस y. आपल्याला ती व्हॅल्यू पुन्हा टाकायला लागणार आहे आणि हा संपूर्ण मोठा ब्रॅकेट जो आहे तो कम्प्लीट आणि अपॉनला हे होतं 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर ते ऍज इट इज. पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करण्यासाठी. म्हणून त्याला क्रॉस केलं तिथे येईल 3x प्लस y. याला मध्ये मल्टिप्लाय केला तर मायनस हा मायनस साइन जोडून गेला ती मायनस साइन दिला आणि इथे मायनस 3x येईल आणि हा मायनस 9y होईल कारण 3 इंटू 3 9 आणि संपूर्ण याला अपॉनला येईल 3x प्लस y कारण त्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. नंतर याला असंच ठेवा. तसंच इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि याला केलं तर 9x येईल 3 इंटू 3 आणि प्लस 3y होणार. मायनस साइन मध्ये येईल तर मायनस एक्स आणि हा मायनस 3y होईल. मायनस साइन मल्टिप्लाय केल्यानंतर आणि अपॉनचा 3x प्लस y जो आहे तो ऍज इट इज असेल आणि इथे संपूर्ण अपॉनला 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर जे आहे ते ऍज इट इज असणार आहे. त्यानंतर इज इक्वल टू. आता इथे हा फॅक्टर पूर्ण सेम आहे 3x प्लस y 3x प्लस y त्याला दोघी अपॉनला त्यामुळे कॅन्सल होऊन जाईल. याला जर सिम्प्लिफाय आपण केलं तर इथे काय येतंय बघा. इथे हा 3x मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल आणि हा y मायनस हा मायनस 8y होईल. अपॉनचा हा कॅन्सल झालाय मायनस इथे हा x प्लस 3y ऍज इट इज असेल. त्यानंतर इथे 9x आणि हा प्लस 3y आणि मायनस 3y कॅन्सल होऊन हा 9x मायनस हा जो आहे तो 8x फक्त येईल आणि अपॉनला असेल हा तो कॅन्सल झालेला नाहीये तर 3x प्लस y तो ऍज इट इज असेल आणि या संपूर्ण याला अपॉनला जी आहे ती टर्म मात्र अशीच असणार आहे. ती आहे 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. आता पुढे जाऊन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल किंवा आपण बाजूला लिहून घेऊया. ही अपॉनची जी टर्म आहे ती पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी नको असायला पाहिजे म्हणून आपण तिला बाजूला लिहून घेऊया. तर कसं ते बघा. इक्वल टू मायनस किंवा मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय करून देतो. ही मायनस मायनस प्लस होईल आणि इवन प्लस होईल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करतो. तर याने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा. 8 3 24 24xy याने याला मल्टिप्लाय केलेला आहे. नंतर याने याला केल्यानंतर काय होईल प्लस 8y स्क्वेअर मायनस साइन इथे ही मायनस प्लस झालेली आहे. आपण मध्ये मायनस साइन मल्टिप्लाय केल्यावरती नंतर 8x ने आपण ब्रॅकेटच्या आत जर मल्टिप्लाय केलं तो येईल 8x स्क्वेअर आणि हा 8 3 24 तर 24xy. त्यानंतर संपूर्ण याला आपल्याला ही टर्म असणार आहे 3x प्लस y आणि त्याला मल्टिप्लाय आपण डिवाइड जी ऑलरेडी होती x प्लस 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. नंतर हा 24 प्लस 24 48 होईल. त्याच्या आधी मी 8x स्क्वेअर लिहितो. नंतर 24 हा 48xy होईल. दोघींची सम केल्यानंतर सेम व्हेरिएबल आहे आणि ते प्लस 8y स्क्वेअर अपॉनला येईल या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा त्याला
दिल्यानंतर क्यूब. इथून 8 कॉमन निघतोय. इन ब्रॅकेट इथे एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर येईल आणि अपॉनला येईल 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब इक्वल टू हा 8 हा 10 आहे बघा. आपल्याकडे ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर हा 10 आहे. म्हणून 10 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकली तर त्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे त्यात डायरेक्ट फायनल आन्सर असेल 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब म्हणजेच मिळणार आहे 80 अपॉन 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब. म्हणजेच आपल्याला d2y बाय dx स्क्वेअर जो आहे तो कंटिन्यू मिळालेला आहे 80 अपॉन 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. बघूयात या चॅप्टरचा लास्ट टॉपिक nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. जे एक्सरसाइज आहे 1.5 त्यातले शेवटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते याच्यावरती बेस्ड आहेत. तर यासाठी आपण जे इंजिनिअरिंगला किंवा खूप मोठ्या मोठ्या ज्या वेळेला नंतरच्या शिक्षणामध्ये आपण जातो त्यावेळेला याचा खूप मोठा यूज आपल्याला होतो. म्हणजे मोठमोठे कन्सेप्ट याच्या सहाय्याने काढले जातात. तर आता सद्यस्थितीला आपल्याकडे जे दिलेलं आहे त्यात कुठल्या प्रकारचा असा अल्गोरिथम स्पेसिफिक फॉर्म्युला वगैरे नाहीये. पण काही स्टेप्स आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतात nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. कारण आपण आतापर्यंत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह देखील काढला. परंतु nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे आपल्याला n टर्म्स पण त्यांना घेऊन जायचं आहे. परंतु आपण याला मॅथमॅटिकल इंडक्शनचा थोडासा आधार घेतो जे आपण याला शिकलेलो आहोत 11th स्टँडर्डला बायनॉमियल थेरम आणि मॅथमॅटिकल इंडक्शन. तर आपण इथे त्या बेसिसवरती याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला दिलेलं जे काही फंक्शन असेल त्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा काढून घ्यायचा. म्हणजे दिलेल्या फंक्शनचा पहिल्यांदा काढायचा, दुसऱ्यांदा काढायचा, तिसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याला ऑब्झर्व करायचं की त्याच्यात काय दिसतं आहे. तर त्यात काय ऑब्झर्व करायचं तर त्यांचे कोएफिशियंट्स मध्ये काही चेंजेस होत आहेत का, ज्यांच्यामध्ये साम्य सापडतं आहे का पहिल्या, सेकंड आणि थर्ड मध्ये, तिघींमध्ये काही दिसतोय का बदल. नंतर अँगल्स, जर ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढत असणार तर त्यांचे अँगल्स चेक करायचे की अँगल्स मध्ये काही सारखेपणा आढळतो आहे का. त्यानंतर द पॉवर ऑफ द फंक्शन्स, काही वेळेला त्यांच्या रेस टू जी पॉवर आहे ती दिसते की ती काहीतरी पॅटर्नने बदलते आहे, ती एपी मध्ये आहे का, जीपी मध्ये आहे का, ते पॅटर्न चेक करायचं. त्यानंतर सायन्स ऑफ ईच टर्म, त्या प्रत्येक टर्मची जी साईन आहे जे मायनस प्लस कसं बदलतं आहे प्रत्येक टर्म नुसार किंवा प्रत्येक फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नुसार, तो सेम पॅटर्न त्याच्यामधला बघायचा आणि पुढे जाऊन तो जो काही पॅटर्न असेल तो पॅटर्न ऑफ चेंजेस जो आहे तो तुमच्या ऑब्झर्व मध्ये आला असेल जो असेल तो, तर त्यानुसार त्याला nth ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी चेंजेस होत आहेत त्या नंबर्स ऐवजी आपण त्या ठिकाणी n हे अक्षर वापरून मग त्याला एक्सप्रेस करतो. म्हणजे थोडक्यात त्याला याच पॅटर्नने आपल्याला जायचं आहे. चला तर मग बघूयात एक्झाम्पल नंबर मेन 4 ज्यात आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, जे आपण आता जस्ट पाहिलं आहे. दिलेलं फंक्शन आहे ax प्लस b ब्रॅकेट स्टुडंट, काही नवीन आपल्याला ते नाहीये. फक्त या ठिकाणी nth डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणून आपल्याला 3 वेळा डिफरन्शिएट करणार आहोत. त्यातला पॅटर्न चेक करणार आहोत की नेमकं त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतो आहे. तर बघूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे ना dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m. तर हा f ऑफ x टू m चा फॉर्म्युला आहे. तर अपोज m पुढे ना ax प्लस b ब्रॅकेट रेस टू आपण m मायनस 1 लिहितो आणि हे कॉम्पोजिट फंक्शन झालं. स्टँडर्ड फंक्शन ऐवजी काहीतरी आहे, म्हणजे ते कॉम्पोजिट फंक्शन झालं. ax ऐवजी ax प्लस b आहे म्हणून ax प्लस b ला पुन्हा डिफरन्शिएट करायला लागतं. इक्वल टू हा m ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m मायनस 1 ऍज इट इज राहू दिला. नंतर हा a x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1, b कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 येणार आहे, त्यामुळे 0 लिहिला. पुढे हा m आणि हा a पुढे लिहिला आणि त्याला मल्टिप्लाय ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m मायनस 1 होणार. हा असेल आपला dy बाय dx. याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. आपण या टॉपिक मध्ये जस्ट पाहिलं की आपण 3 स्टेप मधून जाणार आहोत. त्यापैकी आपल्याला त्या फंक्शनला 3 वेळा डिफरन्शिएट करायचं आहे. त्यात पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं गेलंय, नंतर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा केल्यावर आपण एक पॅटर्न चेक करणार आहोत एक्झाम मध्ये. त्याला डिफरन्शिएट पुन्हा करणार आहोत म्हणून इथे येईल d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू m a कॉन्स्टंट आहे d बाय dx ऑफ ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m मायनस 1. पुन्हा तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तिथे पुढे m मायनस 1 येईल, इथे येईल ax प्लस b. पुन्हा आपण याला m मायनस 1 घेतो
आणि पुन्हा हा ए इंटू 1 प्लस 0 याला डिफरन्शिएट केल्यावरती याला थोडं शॉर्टकट जायला हरकत नाही, कारण आपलं बरंचसं आता या टाईपचे एक्झाम्पल सोडून झालेले आहे. हा एम ए हा एम मायनस 1 हा एक्स प्लस पी ब्रॅकेट रेस टू एम मायनस 2 होणार आणि हा ए प्लस हा फक्त ए राहील. याला पण आता पुढे आणला तर हा एम ए स्क्वेअर होईल. हा एम मायनस 1 एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस 2. आता हा निघाला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सिमिलरली आपल्याला एक गोष्ट आता कळलेली आहे की डी थ्री वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा पॅटर्न क्यूबचा पॅटर्न कसा येईल. तर हा इथे एम जो प्रत्येक ठिकाणी दिसतो आहे एम नंतर त्याच्यानंतर इथे हा ए स्क्वेअरचा एक क्यूब होईल. त्याला हा एम आहेच, त्याला मल्टिप्लाय एम मायनस 1 दिसतोच आहे, नंतर एम मायनस 2 येईल, नंतर त्याला मल्टिप्लाय एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस 3 होणार. हा पॅटर्न आपल्याला कळलेला आहे. तर या पॅटर्नला आपण कंटिन्यू जर असं घेऊन गेलो तर कंटिन्यू दिस वे, या वेने द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज, तो कसा लिहिता येईल बघा आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथे येईल डी एन वाय बाय डी एक्स एस टू एन इज इक्वल टू, हा इथे 3 असताना 3 आहे म्हणजे ए एस टू एन इथे लिहिता येईल. नंतर हा जो दिसतो एम एम मायनस 1 एम मायनस 2 असं करत 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 तो कुठपर्यंत जाणार एम इंटू एम मायनस 1 इंटू एम मायनस 2 अप टू एम मायनस एन मायनस 1 पर्यंत. कारण ते 2 दिसतो 3 असताना, 1 दिसतो आहे 2 असताना, म्हणजे एकाने मायनस होतो. म्हणून आपण एम मायनस 1 एम मायनस 2 असं अप टू जेव्हा एन असेल त्यावेळेला एम मायनस एन मायनस 1 म्हणजे एकाने कमी होतोय. आणि ते एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम, इथे 3 आहे इथे 3 आहे इथे 2 आहे इथे 2 आहे. ऑब्झर्व जर केलं व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल की इथे 1 आहे 1 इथे 1 आहे, इथे येईल एम मायनस एन. याला आपण फायनल आन्सर म्हणू शकतो किंवा अजून याला थोडंसं व्यवस्थित लिहायचं असेल तिथे आपण याला एम फॅक्टोरियल लिहू शकतो, कारण आपण हे फॅक्टोरियल नोटेशन मध्ये शिकलेलो आहोत. इंटू हा एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस एन घेत असणार आपण याला एम मायनस एन फॅक्टोरियल असं घेणार आहोत. हे आता डिपेंड करतं की एम ग्रेटर दॅन एन, एम लेस दॅन एन आणि एम इक्वल टू एन असताना हे 3 आन्सर आपल्याला मिळतील. आपण एक लिहिलंय एम ग्रेटर दॅन एन असताना, एम लेस दॅन एन असताना ऑफकोर्स डायरेक्ट 0 होऊन जाईल, कारण आपल्याला तो एम आणि इक्वल टू एन असताना सुद्धा आपण त्याचा आन्सर जे आहे ते थोडं वेगळं मिळेल. अशा 3 केसेस आपल्याला या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये मिळतात. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4. ए एस टू पी एक्स प्लस क्यू दिलेला आहे आणि nth डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. तर त्याच रीतीने जायचं आहे आपल्याला. ज्याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू पी एक्स प्लस क्यू. ऑफकोर्स ए रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपला पार्ट आहे. ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए त्याला लिहिता येणार आहे आणि परत ते कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार. इक्वल टू हा ए रेस टू पी एक्स प्लस क्यू ॲज इट इज इंटू हा लॉग ए, नंतर हा पी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट क्यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 येईल. तर यात आपल्याला पी पुढे लिहितो आपण आणि इथे इंटू ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू हा लॉग ए असा लिहिला आहे. हा असणार आहे आपला डी वाय बाय डी एक्स. याला आपण पुन्हा डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा पी कॉन्स्टंट आहे आणि लॉग ए सुद्धा कॉन्स्टंट आहे तो पुढे लिहिला आणि ही टर्म ज्यात फक्त व्हेरिएबल दिसतंय ती टर्म आहे की रेस टू पी एक्स प्लस क्यू. नंतर हा पी ए पी लॉग ए ॲज इट इज. त्यानंतर ए रेस टू ए परत तेच फंक्शन आलेलं आहे ज्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. त्याचं फंक्शन परत तुम्हाला तेच आन्सर मिळेल ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ पी एक्स प्लस क्यू. इव्हन आपल्या लक्षात आला असणार की पॅटर्न जो आहे तो आपल्याला सापडलेला आहे. हा याला ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल. त्यानंतर हा ए रेस टू पी एक्स प्लस क्यू जो आहे तो ॲज इट इज असणार आहे. नंतर हा पी इंटू 1 प्लस 0 असणार आहे. नंतर हा पी याला मिळेल पी स्क्वेअर होऊन जाईल. हा लॉग ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ए रेस टू पी एक्स प्लस क्यू जो आहे तो ॲज इट इज असणार आहे. हा आहे आपला डी टू वाय बाय पी एक्स स्क्वेअर. सिमिलरली आपल्याला पॅटर्न एक प्रकारे इथे सापडून गेला. जेव्हा सहज पॅटर्न सापडत नाही अशा वेळेला आपण जनरली जे आहे ते इथे
तिसरा पण त्याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण त्याचा काढून घेतो आणि तिसऱ्यांदा पण आपण त्याला डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत, डिफरन्शिएट करतो. पण इथे तसं गरज वाटत नाहीये. दिसतं की आपल्याला एक पॅटर्न सापडलेला आहे. तिथे p⁻³ येईल, ज्याला 2 असताना 2 आहे. नंतर इथे त्याला मल्टिप्लाय लॉग ए क्यूब येईल, त्याला मल्टिप्लाय नंतर a⁻px + p तो प्रत्येक वेळेला आहेच. त्यानंतर आपण याला कंटिन्यू जर असं करत गेलो, कंटिन्यू दिस वे the nth order derivative is असं लिहिता येईल त्याला dny by dx/n is equal to p⁻n. ज्या ठिकाणी 3 आहे 3 आहे, 2 असताना 2 आहे, तर इथे 3 असताना इथे n असताना n आणि इथे log a⁻n येईल आणि त्याला म्हटलं a⁻px + q आहे. तसं हे असणार आहे आपलं फायनल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं आन्सर. बघूयात एक्झाम्पल नंबर 7. इथे दिलेला आहे sin of ax + b. आपण त्याच मेथडने nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतो आहोत. तर आधी 3 वेळा डिफरन्शिएट करून आणि मग जो पॅटर्न आहे तो आपण चेक करूया. असे ट्रिग्नोमेट्रीचे एक्झाम्पल असताना जनरली एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की इथे साईन आहे तर कंटिन्युअसली आपण साईन मध्ये किंवा कॉस तर कंटिन्यू त्याला कॉस मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. तर कसं ते बघूया. इथे डिफरन्शिएट करतो ते dy by dx is equal to d by dx of sin of ax plus b. तर हा जो आहे तो cos of ax plus b येणार, कारण साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो cos येतो आणि परत कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे ax plus b चा ax plus b जो आहे तो ऍज इट इज असेल आणि इथे a into x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येईल प्लस b कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 येणार आहे. याला व्यवस्थित लिहिलं a cos of ax plus b. परंतु हे आपल्याला कॉस मध्ये न राहू तर त्याला साइन मध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत आणि कॉस आणि साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे अलाइन अँगलचे पण फॉर्म्युले आहेत. तर याला अलाइन अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार इथे π/2 प्लस ax plus b या फॉर्म मध्ये लिहिता येणार आहे. कारण आपल्याकडे अलाइन अँगलचा फॉर्म्युला असा आहे sin of π/2 प्लस थीटा इज इक्वल टू cos थीटा. तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय केलेला आहे. इथे थीटा ऐवजी करून ax plus b आहे, ax plus b आहे प्लस करून लिहिला आहे. आणि मग याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. इथे काय होईल बघा, हा d2y by dx² होईल, हा a ऍज इट इज, नंतर d by dx ऑफ साइन ऑफ π/2 प्लस ax प्लस b. यालाही असंच लिहिलं. तर साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला माहिती आहे तो कॉस येतो, तर इथे a ऍज इट इज असणार आहे. साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस येईल, तर कॉस ऑफ π/2 प्लस ax प्लस b आणि कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे परत π/2 प्लस ax प्लस b चा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. तर याला व्यवस्थित लिहिलं, हा a कॉस ऑफ π/2 प्लस ax प्लस b आणि इकडे π/2 कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, x चा 1 कारण कोएफिशिएंट त्याला मल्टिपल आहे म्हणून a ऍज इट इज आणि b चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 कारण कॉन्स्टंट आहे. परत हा a आणि हा a मल्टिप्लाय होऊन a² होईल आणि परत याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे साइन मध्ये. तर इथे परत π/2 प्लस π/2 प्लस ax प्लस b. आता या कंडिशन मध्ये इथे हा संपूर्ण आपला थीटा असणार आहे. त्याला हा इथे π/2 मी ऍड केला म्हणजे साइन π/2 प्लस थीटा आणि हा इथे थीटा पूर्ण लिहिला आहे, हा आणि हा तो आपला कॉस थीटा जसा होता तसा. आणि मग इथे या दोघांची जर ऍडिशन केली तर हा पाय मिळतो, π/2 प्लस π/2 आणि हा ax प्लस b. हा तुम्हाला मिळतो आहे d2y by dx². एक्झॅक्टली सिमिलर वेने आपण त्याला परत डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. इथे d3y by dx³ इज इक्वल टू a² कॉन्स्टंट आहे, हा d by dx ऑफ साइन ऑफ π प्लस ax प्लस b. परत हा a² आहे, परत हा कॉस साइनचा डेरिव्हेटिव्ह आणि हा π प्लस ax प्लस b होईल. आणि कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे d by dx ऑफ π प्लस ax प्लस b इक्वल टू हा a² ऍज इट इज, हा कॉस ऑफ π प्लस ax प्लस b ऍज इट इज. नंतर परत हा π कॉन्स्टंट 0, हा a x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस b कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 आणि हा a² आणि हा a मिळून a³ होणार आणि इथे कॉस ऑफ कॉसचं कन्वर्जन परत साइन मध्ये आपल्याला करायचं आहे. तिथे साइन ऑफ
आता हा संपूर्ण थिटा झाला आपला आणि आपल्याला इकडची व्हॅल्यू लिहायची तर साइन पाय बाय 2 प्लस येईल ती व्हॅल्यू प्लस थिटा म्हणजे पूर्ण पाय प्लस ax प्लस b आपल्याला लिहिता येणार आणि मग सेम पॅटर्न आपल्याला इथे मिळतं इथे 3 पाय बाय 2 मिळणार प्लस हा ax आणि प्लस b जो प्रत्येक ठिकाणी आहे आणि हा मिळालाय b3y बाय dx क्यूब. तर आता हे जे तिघी पॅटर्न्स आपण पाहिले त्याचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं असणार तर आपल्या लक्षात येऊन जाईल इथे नेमका तो पॅटर्न कोणत्या पद्धतीने जातो आहे. तर आपण चेक केलं तर ए फर्स्ट रेडिओला ए येतोय, सेकंडला स्क्वेअर येतोय, थर्डला क्यूब येतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथे रेस टू एन येऊन जाईल ज्या वेळेला ते एन आपण लिहिणार आहोत त्यावेळी. म्हणजे कंटिन्युइंग इन दिस वे याच पद्धतीने आपण गेलो तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज कसा असणार ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा. तर इथे n याच्या ऐवजी लिहायचा आहे म्हणजे dn y बाय dx रेस टू n इज इक्वल टू a रेस टू n होईल कारण 3 असताना 3 आहे. पुढे साइन इथे 3 पाय बाय 2 आहे, इथे 3 असताना 3 आहे, बाय 2 प्रत्येक ठिकाणी आहे. तो इथे पण लिहिता येईल आपल्याला कारण इथे आपण 2 लिहिताना इथे 2 बाय 2 लिहिणार होतो कॅन्सल होऊन जाणार आहे. म्हणजे हा ऍक्च्युली 2 बाय 2 आहे, तो 3 बाय 2 आहे, हा पाय बाय 2 आहे. म्हणजे आपल्याला 2 तर कंपल्सरी आहे तर प्रत्येक कोएफिशियंट जो आहे तो याच्यानुसार बदलतो. इथे 2 असताना 2 आहे, 3 असताना 3 आहे. म्हणजेच मॅथमॅटिकल इंडक्शन नुसार हा n पाय बाय 2 प्लस ax प्लस b आपल्याला असं लिहिता येईल आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 9. लॉग ऑफ 2x प्लस 3 त्याला y मानला नेहमी पद्धतीने. इथे याला डिफरन्शिएट आपण 3 वेळा करूयात. आपल्याला जो पॅटर्न दिसतोय त्या आधारावर आपण बघूयात की आपल्याला काय मिळत आहे. इथे dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3. लॉग ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो 1 अपॉन f ऑफ x. इथे 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू d बाय dx ऑफ 2x प्लस 3 इक्वल टू हा 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि इथे अपॉन लाईन 2x प्लस 3 ते ऍज इट इज असणार आहे. हा 2 अपॉन 2x प्लस 3 हा येईल dy बाय dx. याला पुन्हा डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. इथे येईल d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 पुढे लिहिता येईल तर d dx ऑफ इथे येईल 1 अपॉन 2x प्लस 3. आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. इथे काय बघा इक्वल टू हा 2 आपल्याकडे 1 अपॉन f ऑफ x चा फॉर्म्युला आहे तो मी इथे अप्लाय करू शकतो. 1 अपॉन f ऑफ x चा फॉर्म्युला म्हणजे आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे d बाय dx ऑफ 1 अपॉन f ऑफ x इज इक्वल टू मायनस 1 अपॉन f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर आणि परत d dx ऑफ f ऑफ x. त्याचा परत आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत तो मी इथे अप्लाय करतोय. तर इथे येईल मायनस साइन 1 अपॉन 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि d बाय dx ऑफ 2x प्लस 3 कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे स्टँडर्ड फंक्शनच्या व्यतिरिक्त. म्हणजे -2 आता याला -2 याला हे नाही करायचं, याला मायनस साइन राहू द्यायची -1 म्हणून त्याला लिहायचा. हा 2 असाच राहू द्या. हा इथे 1 अपॉन हा 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर असेल. इथे एक्झॅक्टली सेम वे हा 2 इंटू हा 1 प्लस 0 होईल कारण 2 ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 येईल. परत हा 2 इंटू 2 तो ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला तो मल्टिप्लिकेशन तसाच राहू द्यायचा, त्याला 4 लिहायचं नाही. आणि तसंच आपण येईल 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला एक पॅटर्न शोधायचा आहे. आपण एक पॅटर्न शोधतो आहोत त्या दृष्टीने आपण ते लिहिताना तसं लिहायचं, जास्त प्रॉडक्ट घेऊन लिहायचा नाही. मग ते लवकर पॅटर्न सापडत नाही. कारण आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा स्टार्टिंग तुम्हाला स्टेप दिली त्याच्यामध्ये आपण म्हटलं की मायनस साइन शोधायची किंवा अँगल शोधायचे काय दिसतोय डिफरन्स ते पाहायचं आणि तो त्या ठिकाणी तसाच राहू द्यायचा. तर इथे आता याला पुन्हा डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. इथे येईल d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू हा -1 असं राहू द्या, हा 2 त्याचा स्क्वेअर असं राहू द्या आणि हा d बाय dx ऑफ हा येईल 1 अपॉन 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर हा -1 ऍज इट इज हा 2 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज तसा त्याचा फॉर्म्युला परत तोच फॉर्म्युला अप्लाय केला तर -1 अपॉन
2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4 होईल आणि डी बाय डी एक्स ऑफ 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे कारण तो आपला एफ ऑफ एक्स आहे. नंतर हा -1 ॲज इट इज, हा 2 चा स्क्वेअर ॲज इट इज, ही मायनस साईन जी आहे ती याच्यात गेल्यानंतर याला स्क्वेअर करून टाकूया. ही मायनस साईन या -1 मध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला माहिती की -1 चा स्क्वेअर जो आहे तो 1 होतो, पण तसा 1 लिहायचा नाही, पण आपण पॅटर्न शोधतो आहोत. तसं याला डिफरन्शिएट केलं तर हा 2 पुढे येईल कारण एफ ऑफ एक्स टू चा फॉर्म्युला इथे अप्लाय करायला लागणार आहे. तर मग हा येईल 2 × 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 2 -1 घेतल्यामुळे 1 येईल, तो आपण लिहत नाही. आपल्याला हा 2x प्लस 3 असणार आहे. इथे परत कॉम्पोजिट फंक्शन आपलं 2x प्लस 3 असणार आहे, ते असंच लिहिलं डी बाय डी एक्स करून. तर हा -1 त्याचा स्क्वेअर, हा 2 त्याचा स्क्वेअर, हा 2 वेगळा आहे आणि तो इथला मिळणारा 2 वेगळा आहे. तर हा 2 वेगळा, तो वेगळाच लिहायचा. तो इथे 1 होता, इथे तो 2 झालाय. त्यानंतर पुढच्या स्टेपला तो कदाचित आता इथे क्यूब आल्यानंतर तो परत 3 होईल, हे लक्षात घ्या. तर याच्यातला हा एक फॅक्टर गेल्यानंतर इथे जे उरणार आहे ते असणार आहे 2x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. यानंतरचं एक्झाम्पल बिलकुल या टाइपने सोडवायचं आहे. नंतर इथे 2 × हा 1 प्लस 3 होईल, परंतु हा 2 जो आहे तो या 2 शी निगडीत आहे, जो आपण इथे डिफरन्शिएट करताना काढलेला होता तो 2 आहे, म्हणून तो त्याच्याशी संलग्नित त्याला लिहायचा. त्याला संलग्न लिहिल्यानंतर आपल्याला कसं मिळेल बघा, इक्वल टू -1 ब्रॅकेट स्क्वेअर 2 क्यूब तो होईल. हा 2 इथे कॉन्स्टंटचा व्हॅल्यू 0 आहे, हा 2 आणि हे 2 2 याच्यापर्यंत 2 क्यूब झालाय. हा 2 वेगळा आहे, हा 1 × 2 या स्वरूपात 2 आहे. पुढच्या स्टेपला तो 3 येणार कारण आपण आपल्याला क्यूब दिसतोय म्हणून. आणि आपणची जी टर्म आहे ती क्यूबची ती ॲज इट इज असेल, ती आहे 2x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. आता इथे एक पॅटर्न मिळणार आहे आपल्याला, आपण त्याला कंटिन्यू लिहू शकतो. कंटिन्यूइंग दिस वे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचा आहे. तर dny बाय dx⁻n इज इक्वल टू, आता बघा इथे तुम्ही जर चेक केलं सुरुवातीपासून तर सुरुवातीला पॉझिटिव्ह साईन होती, म्हणजे 1 असताना पॉझिटिव्ह यायला पाहिजे. नंतर 2 असताना निगेटिव्ह येत आहे, नंतर 3 असताना परत पॉझिटिव्ह होतं कारण स्क्वेअर घेतल्यामुळे. मग आपल्याला तो पॅटर्न चेक करायला लागतो. तसंच इथे 2 आहे फक्त, म्हणजे 2⁻1 आहे, 1 असताना 1 आहे. त्यानंतर स्क्वेअर आहे, 2 असताना स्क्वेअर आहे आणि 3 असताना क्यूब आहे. तसं इथे सुरुवातीला इथे 1 आहे, 0 आहे, नंतर 1 आहे, 2 आहे, या प्रकारचं दिसत आहे. तर 1 आला, इथे 2 आला, या प्रकारचं त्या ठिकाणी दिसत आहे. तर मग इथे आपण काय करू शकतो आता, तर इथे -1 चा स्क्वेअर आहे, पण आपण याला -1 चा स्क्वेअर नाही लिहू शकत, तिथे एकाने कमी होतं, म्हणजे रेस टू n -1 होईल. 3 असताना 2 आहे म्हणून. तसं इथे 2 रेस टू हा 3 आहे, 3 असताना 3, तर n असताना nच येईल. त्यानंतर हा 1 × 2 पुढे 3 होईल, पुढे 4 होईल, पुढे 5 होईल, असं कंटिन्यू होईल. पण ते जे काही होतं ते याच्यापेक्षा एकाने कमी होतंय. 3 असताना 2 पर्यंत मल्टिप्लिकेशन आहे, 2 असताना 1 पर्यंत मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की इथे आपल्याला लिहिताना एकाने कमी n-1 फॅक्टोरियल असं लिहायचं आहे. आणि आपल्याला जे आहे ते 2x प्लस 3 तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असताना 3 आहे, म्हणजे क्यूब आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असताना स्क्वेअर आहे. फर्स्ट ऑर्डर असताना इथे रेस टू 1 आहे, म्हणजे इथे रेस टू n, आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 11. इथे देखील दिलेला आहे y इज इक्वल टू e⁻ax × cos ऑफ dx प्लस c. जसं आपण मागे आता एक 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसं सोडवायचं. फक्त u × v चा आहे, u × v आहे म्हणून थोडंसं मोठं वाढणार, बाकी आपण सेम पॅटर्न जाणार आहोत. तसंच आहे. तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इथे येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ e⁻ax × cos ऑफ bx प्लस c. एक्झॅक्टली सेम वे u × v चा फॉर्म्युला वापरतो, a⁻x नंतर d बाय dx ऑफ cos ऑफ bx प्लस c प्लस cos ऑफ bx प्लस c इंटू d बाय dx ऑफ e⁻ax. नंतर हा e⁻ax जो आहे तो ॲज इट इज इथे मायनस साईन bx प्लस c, कारण कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस येतो, मायनस साईन, आणि परत कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे bx प्लस c. त्यानंतर ही प्लस साईन ॲज इट इज हा कॉस ऑफ bx प्लस c हा देखील ॲज इट इज आहे. e⁻x आहे तो e⁻x, पण
ए रेस टू एक्स हे एक्स जे आहे ते कॉम्पोजिट फंक्शन मध्ये येतं म्हणून ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काढला. नंतर ई रेस टू एक्स मायनस साइन ऑफ बी एक्स प्लस सी ऍज इट इज. नंतर हा बी इंटू 1 प्लस 0 कारण बी ऍज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि सी जो आहे तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 प्लस हा कॉस ऑफ bx प्लस सी इंटू ई रेस टू एक्स ऍज इट इज आणि हा ए इंटू हा 1 कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 आहे. इथे ब्रॅकेट कंप्लीट कारण हा ई रेस टू एक्स याला मल्टिप्लाय आहे. नंतर बघूया ई रेस टू एक्स जो आहे तो कॉमन निघतो आहे. ई रेस टू एक्स कॉमन काढला याला व्यवस्थित लिहितो. आधी ही टर्म लिहितो कारण ती पॉझिटिव्हची टर्म ही निगेटिव्हची टर्म आहे. तर मी इथे ए आधी लिहिला ए नंतर कॉस बी एक्स प्लस सी उरलेला आहे. ई रेस टू एक्स आपण कॉमन काढलेला आहे. नंतर इकडे मायनस साइन हा बी आधी लिहिल्यानंतर हा उरतोय साइन ऑफ बी एक्स प्लस सी. आता हे दोन टर्म्स मध्ये विभाजित होऊन गेलेला आहे. आपली एकच टर्म होती. तर अशा वेळेला आपण हे जे दिसतं आहे फंक्शन आपलं त्याला त्या स्वरूपात आणण्यासाठी म्हणून आपण इथे काही सबस्टिट्यूशन्स करूयात ज्या साह्याने आपल्याला एकामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. कॉसचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे अशा स्वरूपाने. तर आपण इथे असं मानूयात की लेट याला ऍडजस्टमेंट आधी करूयात. ई रेस टू ए एक्स ऍडजस्टमेंट करतोय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टाकतो आणि इथे आता हाच टाकण्यामागचा रिझन ऑफकोर्स याचा कोएफिशियंट आणि याचा कोएफिशियंट यांच्या स्क्वेअरची सम आपण डिवाइड करतोय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये ज्या डेफिनेशन्स आहेत त्या आपण अप्लाय करतो. इथे कॉस ऑफ बी एक्स प्लस सी आणि मायनस इथे बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे मी इथे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जे आहे ते ऍडजस्ट केलेला आहे. ओव्हरऑल कॉमन काढल्यावरती याला तो कॅन्सल करून टाकेल म्हणजे त्याला ऍडजस्ट केला. ऍडजस्ट करण्यामागचं कारण हे की इथे कॉसचा फॉर्म्युला तयार व्हायला पाहिजे हा आपला हेतू आहे. तर इथे सुरुवातीला पण आपण अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या मी इथे अप्लाय करतोय. तर इक्वल टू हा ई रेस टू ए एक्स ऍज इट इज इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर इथे याच्या ऐवजी मी सबस्टिट्यूशन करतो म्हणजे याच्या ऐवजी समजा लेट ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याच्या ऐवजी टाकला मी कॉस अल्फा आणि बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टाकला साइन अल्फा. तर काय होईल बघा इथे हा कॉस अल्फा इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी होणार आणि मायनस हा याच्याऐवजी टाकतोय साइन अल्फा याच्याऐवजी साइन अल्फा इंटू हा साइन बी एक्स प्लस सी होणार आहे. मग पुढे बरोबर तो ब्रॅकेटच्या आत जो आहे तो फॉर्म्युला तयार होतो आणि याला मी लिहू शकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 कारण इथे आपल्याला पॉवर वरती पण लक्ष ठेवायचे फंक्शनची जी पॉवर आहे ती 1/2 आता इथे दिसते आणि हा फॉर्म्युला तयार होतो कॉस ए प्लस बी चा इथे बी एक्स प्लस सी आणि प्लस अल्फा याला असं लिहितो. म्हणजे कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला तो तयार झालेला आहे आणि हा आपला आहे डीवाय बाय डी एक्स. आता याला पुन्हा डिफरन्शिएट आपण करणार आहोत. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू ई रेस टू परत u इंटू व्ही दिसतोय. तर सुरुवातीला हा जो दिसतोय हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 कॉमन निघेल बाहेर निघेल तो कॉमन म्हणण्यापेक्षा आणि इथे हा ई रेस टू ए एक्स ऍज इट इज आणि त्याला मल्टिप्लाय कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा एक्झॅक्टली सेम वे परत u इंटू व्ही वापरणार आपण. इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 प्रत्येक ठिकाणी असणार. आता थोडं शॉर्टकट जाऊया. हा ए रेस टू ए एक्स कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. परत त्याच्या आत कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त बी कारण याचा सी चा 0 आणि अल्फाचा सुद्धा 0 लागला तरी त्याला बी दिला. पुढे प्लस साइन पहिलं फंक्शन असंच ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. दुसरं फंक्शन असंच ठेवलं कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा आणि डेरिव्हेटिव्ह काढला पहिल्या फंक्शनचा तो येतो ई रेस टू ए एक्सच आणि ए एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह काढला तो आहे ए. आता याला परत व्यवस्थित लिहून घेऊयात. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2. इथून सुद्धा ई रेस टू एक्स पुन्हा कॉमन निघतोय. इन ब्रॅकेट पॉझिटिव्ह टर्म ही आधी लिहितो ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा नंतर ही निगेटिव्ह टर्म मायनस हा बी आणि साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा हा ब्रॅकेट कम्प्लीट. आता पुन्हा तशीच ऍडजस्टमेंट जशी आपण इथे केली तशीच इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 ई रेस टू ए एक्स परत ऍडजस्टमेंट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा ऍडजस्ट केला. इथे ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस
अल्फा मायनस हा बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन ऑफ bx प्लस सी प्लस अल्फा ब्रॅकेट कम्प्लीट। आणि परत त्याच्याऐवजी याच्याऐवजी कॉस अल्फा ठेवायचा, याच्याऐवजी साइन अल्फा ठेवायचा आहे, जसं वरती आपण पाहिलंय तसंच। आणि हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट इज टू 1/2, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट इज टू 1/2 हा देखील, आणि ई रेज टू एक्स त्याला मल्टिप्लाय ऍज इट इज। इथे हा येईल कॉस अल्फा कॉस ऑफ bx प्लस सी प्लस अल्फा, इथे मायनस हा साइन अल्फा त्याला मल्टिप्लाय साइन bx प्लस सी प्लस अल्फा ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू हा दोघींचा मिळून, इथे ए रेज टू एक्स पुढे लिहितो आणि या दोघींचा जो मिळून आहे तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट इज टू 2/2 येईल। पाया समजलं घातांकांची बेरीज। नंतर हा परत फॉर्म होता त्याला कॉस ए प्लस बी चा, म्हणजे कॉस bx प्लस सी प्लस अल्फा असा तो फॉर्म्युला तयार झालेला आहे। नंतर हा ई रेज टू एक्स हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट इज टू 2/2 आणि इंटू हा कॉस ऑफ bx प्लस सी प्लस हा अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा झाला। आता हा मिळाला आपल्याला d2y/dx²। अशाच पद्धतीने आपण जर सिमिलर काढायला गेलो तर सिमिलरली आपल्याला आन्सर मिळणार आहे एक्झॅक्टली सेम वेने। तर आपण संपूर्ण पॅटर्न लक्षात घेता d3y/dx³ आपल्याला मिळणार आहे सिमिलरली। कसं तर बघा, इथे ई रेज टू एक्स प्रत्येक ठिकाणी आहे, इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पहिला पॅटर्न तुम्ही जर पाहिला असणार तर इथे 2/2 आला, 2 असताना पुढे तो 3/2 येईल, त्यानंतर पुढच्या याच्याला तो 4/2 येईल, 5/2 येईल, असं तो बदलत राहील। आणि ते कॉसचा कॉसच राहील आणि हा bx प्लस सी प्लस इथे सुद्धा हा जो दिसतोय 2 असताना 2 आहे, 3 असताना 3 येईल, 5 असताना 5 येईल, 4 असताना 4 येईल, तर इथे तुमचा 3 आहे तिथे तो 3 अल्फा येईल। आणि आपण याच पद्धतीने जर आपण घेत गेलो तर कंटिन्युइंग दिस वे, अशाच पद्धतीने आपण जर घेत गेलो तर इथे आपल्याला dny/dx⁻n इज इक्वल टू मिळणार e रेज टू ax। जसं आता प्रत्येक ठिकाणी दिसतंय की d2y/dx² असताना इथे 2/2 म्हणजे 2 दिसतोय, तिथे पहिल्या याच्यामध्ये 1/2 दिसतोय, तसं याच्यामध्ये 3/2 होणार। तसंच याच्यानुसार इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट इज टू n/2 होणार, इथे कॉस ऑफ bx प्लस सी प्लस इथे 3 असताना 3 आहे, 2 असताना 2 आहे, 1 असताना 1 आहे, तर अशा वेळेला इथे n अल्फा लिहायला लागणार। आणि आपल्याला माहिती आहे की साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा जर आपण केला या ठिकाणी या दोघींचं डिव्हायडेशन आपण जर केलं साइन अल्फा कॉस अल्फा तर आपल्याला b अपॉन ए मिळणार आहे, म्हणजेच मग आपल्याला टॅन अल्फा जो आहे तो b अपॉन ए मिळणार, म्हणजेच मग टॅन अल्फा जर आपल्याला मिळवायचा असेल तर अल्फा इक्वल टू येईल टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन ए। तर ती व्हॅल्यू याच्यात टाकून देऊयात अल्फाची, तर dny/dx⁻n इज इक्वल टू e रेज टू ax इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेज टू n/2 इंटू कॉस ऑफ bx प्लस सी प्लस n आणि अल्फा आहे टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन ए, आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर। मित्र हो, अशा पद्धतीने आपण मॅथ सेकंडचे जे फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन ते संपवलेलं आहे। हे जे चॅप्टर होतं आपण जे संपवलेलं आहे या चॅप्टरचा संपूर्ण बेसिक पार्ट जो आहे तुम्हाला पुढच्या सगळ्या चॅप्टर्स मध्ये लागणार आहे। पुढचे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इंटिग्रेशन, डिफाइन इंटिग्रल, ऍप्लिकेशन ऑफ डिफाइन इंटिग्रल, या सगळ्या चॅप्टर्स मध्ये या संपूर्ण सिलेबस संपेपर्यंत मॅथ सेकंडचा तुम्हाला या सगळ्या बेसिक कन्सेप्टचा यूज होणार आहे। त्यामुळे हे चॅप्टर जितकं शक्य तेवढं परफेक्ट जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला मॅथ सेकंड जे आहे ते खूप इझी जाणार आहे। अन्यथा हे चॅप्टर जर कळलं नसेल तर पुढचं कोणतंही चॅप्टर तुम्हाला कळणं शक्य नाही। त्यामुळे या चॅप्टरचा जो अभ्यास आहे आपण टोटल 18 व्हिडिओज मध्ये संपवलेला आहे। तर अपेक्षा आहे की तुम्ही 18 व्हिडिओज व्यवस्थित बघून संपूर्ण पार्ट जर क्लिअर करून घेतला, स्वतःच्या नोट्स तयार करून घेतल्यात, एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले, सरावासाठी एक्झाम्पल्स खूप सारे दिलेले आहेत बुक्समध्ये, ते जर तुम्ही सॉल्व्ह करून घेतले तर नक्कीच तुम्हाला हा पार्ट इझी जाईल। आणि हा पार्ट इझी जाणं म्हणजेच मॅथ सेकंड तुम्हाला सहज इझी जाणार आहे। फक्त थोडेसे फॉर्म्युले पाठांतर करणं आणि शिवाय त्या फॉर्म्युल्यांचा यूज कसा करायचा हे समजून घेणं एवढंच फक्त याच्यासाठी गरजेचं आहे। बाकी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। आता या ठिकाणी थांबूया।